नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आदरणीय देवा जाधवर सरांचं इयर बुक बघत आहोत चालू घडामोडीचं. त्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी कंप्लीट केल्या आहेत आणि 1000 सराव प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. आज आपण प्रादेशिक घडामोडी बघूयात. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिलं आजची न्यूज आहे पुणे पुस्तक महोत्सव 2024. कितव्या क्रमांकाची होती? तर दुसऱ्या क्रमांकाचा महोत्सव होता. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. पुणे पुस्तक महोत्सव 2024 क्रमांक दुसरा. ठिकाण काय होतं? FC कॉलेज रोड पुणे. ठीक आहे. कोणाद्वारे? तर राष्ट्रीय पुस्तक न्यास NBT. राष्ट्रीय पुस्तक न्यास. नंतर पुस्तक महोत्सव मुख्य संयोजक कोण होते? राजेश पांडे हे होते. कधी झाला हा कार्यक्रम? तर दिनांक 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 रोजी. उद्घाटन कोणाच्या हस्ते? तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास याचे अध्यक्ष आहेत मिलिंद मराठे. पुन्हा बघा, पुणे पुस्तक महोत्सव 2024 कितव्या क्रमांकाचा होता? दुसऱ्या क्रमांकाचा. तारीख काय होती? 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024. ठिकाण काय होतं? फर्ग्युसन कॉलेज FC कॉलेज पुणे. नंतर उद्घाटक देवेंद्र फडणवीस. कोणाद्वारे? NBT. आणि त्याचे अध्यक्ष कोण? मिलिंद मराठे. आणि पुस्तक महोत्सव मुख्य संयोजक कोण होते? राजेश पांडे हे होते. ठीक आहे. आता बघूया पुढची न्यूज. शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 कुठे झालं? बघा, पुण्याला झालं आणि पहिलं होतं, त्यामुळे आपल्याला माहितीच पाहिजे. शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 क्रमांक पहिला. ठिकाण पुणे. दिनांक काय? 20 ते 22 डिसेंबर 2024. संमेलन अध्यक्ष शेखर गायकवाड हे होते आणि संमेलन स्वागताध्यक्ष होते राजेंद्र भोसले. ठीक आहे, एकदा रिपीट करू. शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2024 हे होतं पहिलं, त्यामुळे महत्त्वाचं आहे. कुठे झालं? पुणे या ठिकाणी. अध्यक्ष कोण होते? शेखर गायकवाड. आणि संमेलन स्वागताध्यक्ष होते राजेंद्र भोसले. पुढे बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर. पुन्हा बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणीमधील 45 पुरस्कारांपैकी 6 पुरस्कार जिंकून महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान पटकावले. ठीक आहे, बघा पुन्हा वाचते. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणीमधील 45 पुरस्कारांपैकी 6 पुरस्कार जिंकून महाराष्ट्राने देशात दुसरं स्थान पटकावलं आहे. किती पुरस्कार जिंकले? 6. आणि स्थान कितवं आहे मग? देशात दुसरं. महाराष्ट्राने जिंकलेल्या 6 पुरस्कार पुढील प्रमाणे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ व हरित पंचायत म्हणून मौजे मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ही ग्रामपंचायत देशात तृतीय आली. नंतर बघा, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा ही ग्रामपंचायत देशात पहिली आली. मान्याची वाडी सरपंच रवींद्र माने हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा ही ग्रामपंचायत देशात पहिली आली. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत समिती पुरस्कार श्रेणीमध्ये तिरोरा पंचायत समिती जिल्हा गोंदिया ही ग्रामपंचायत देशात तृतीय आली. पुढचं बघा, कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मौजेबेळा तालुका जिल्हा भंडारा ग्रामपंचायत देशात प्रथम आली. आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कारांतर्गत पुणे येथील यशदा अकॅडमी देशात तृतीय आली. ठीक आहे. प्रत्येकी 7 पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे पण नीट लक्षात ठेवा. प्रत्येकी 7 पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्या व्यतिरिक्त काय काय लक्षात ठेवा सांगू का? की मौजे मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. नंतर मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. म्हणजे काय करायचं? तालुका पण लक्षात ठेवा आणि तो जिल्हा पण लक्षात ठेवा. ठीक आहे. जोड्या लावायला विचारलं आणि या व्यतिरिक्त समजा असं इतकं इनडेप्थ जाऊन विचारतील असं मला काही वाटत नाही, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. बघा, 2दा आले सातारा जिल्हा. त्याच्यानंतर तिरोरा पंचायत समिती
जिल्हा गोंदिया, ठीक आहे। त्यानंतर मौजेबेळा तालुका जिल्हा भंडारा देशात प्रथम आणि यशदा अकॅडमी तृतीय आली। पुणे येथील यशदा अकॅडमी, ठीक आहे। अशा पद्धतीने एवढं तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर बघा गेटवे ऑफ इंडिया शताब्दी, बांधकाम सुरू 1915, बांधकाम पूर्ण 1924, उद्घाटन 4 डिसेंबर 1924, वास्तुविशारद जॉर्ज विटेट, खर्च किती आला 21 लाख रुपये, उंची किती आहे 26 मीटर, मुख्य घुमटाचा व्यास किती आहे 15 मीटर। गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईतील एक इमारत आहे। 1911 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती। मुंबईच्या अरबी समुद्राजवळ असलेले गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते। मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर दिमाखात उभी असलेली वास्तू म्हणजे गेटवे ऑफ इंडिया। 31 मार्च 1911 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज सिनेहॅम यांनी या स्मारकाची पायाभरणी केली। गेटवे ऑफ इंडियाची रचना इंडो सारासेनिक शैलीत करण्यात आली, ठीक आहे। गेटवे ऑफ इंडिया शताब्दी आहे म्हणून ही गोष्ट नीट लक्षात ठेवा। त्याचे छोटे छोटे फॅक्ट्स पण विचारले जाऊ शकतात। बांधकामाला सुरुवात कधी झाली 1915 झाली, पूर्ण कधी झालं 1924 आणि उद्घाटन 4 डिसेंबर 1924 बरोबर, म्हणून शताब्दी वर्ष। वास्तुविशारद बनवलं कोणी तर जॉर्ज विटेट यांनी। खर्च आला 21 लाख रुपये, उंची किती आहे बघून घ्या 26 मीटर उंची आहे आणि मुख्य घुमटाचा व्यास किती आहे 15 मीटर व्यास आहे, ठीक आहे। मुंबईतली एक इमारत 1911 मध्ये पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली, ठीक आहे। पुन्हा भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं, कुठे आहे अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर, ठीक आहे। नंतर 31 मार्च 1911 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज सिनेहॅम यांनी या स्मारकाची पायाभरणी केली, किती 1911 साली, आणि गेटवे ऑफ इंडियाची रचना इंडो सारासेनिक शैलीत आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपल्या प्रादेशिक घडामोडी पूर्ण झालेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल एका व्हिडिओमध्ये कसं काय कंप्लीट झालं सगळ्यात, तर तेच सांगते तुम्हाला की 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आपण कंप्लीट केली आहे ना, त्याच्यात ह्या सगळ्या कंप्लीट झाल्या आहेत। तेच आहे हे सगळं जिथे मी टिक केलेल्या आहेत, ह्या सगळ्या न्यूज जशाच्या तशा त्या पुस्तकात पण होत्या, ज्या आपल्या ऑलरेडी कंप्लीट झालेल्या आहेत। मी तुम्हाला एकदा दाखवून देते, तुम्ही बघू शकता, ठीक आहे। ह्या सगळ्या न्यूज प्रादेशिक घडामोडी जितकं आज शिकवलं तितकं ह्या पुस्तकात एक्स्ट्रा होतं, बाकीचं 17व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत आपल्या झालेल्या आहेत। काय करेल मी ह्या व्हिडिओच्या खाली त्याची प्लेलिस्टची लिंक मी शेअर करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सर्च करा कुठेतरी, तर मी शेअर केलेली असेल। त्या व्यतिरिक्त टेलिग्राम चॅनलला पण मी लिंक शेअर करून टाकेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपल्या प्रादेशिक घडामोडी आज समाप्त होतात इयर बुक मधल्या। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।